ताप आल्यावरती आम्हाला खूप काळजी वाटते, असं बरेच नातेवाईक सांगतात. तर कुठल्या गोष्टीची आपण तापामध्ये काळजी केली पाहिजे? मी डॉक्टर अमित तलारे. तापामध्ये सगळ्यात जास्त काळजी असते ती दोनच गोष्टींची. एक, ताप कशामुळे आलाय आणि दुसरं, तापामुळे काही त्रास होतो का. ताप कशामुळे आलाय याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर सर्वसामान्य व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याची काळजी नाही, पण ज्या तापामध्ये काहीतरी खूप मोठं इन्फेक्शन असतं, जसं काही वेळा डेंग्यूचं इन्फेक्शन असतं, काही वेळा फ्लूचं इन्फेक्शन असतं, काही वेळा लघवीचं इन्फेक्शन असतं, काही वेळा छाती भरलेली असते, अशी जेव्हा इन्फेक्शन असतात तेव्हा आपण तापाची काळजी केली पाहिजे. आणि त्यावेळी आपल्याला एक गोष्ट कळते की जर छाती भरली असेल तर मुलाला धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो, खाणं पिणं कमी होतं. लघवीचं इन्फेक्शन असेल तर लघवी करताना जळजळतं, लघवी करणं तो टाळतो, संडास लागली असेल तर खूप संडास होत असते, अंगातलं पाणी कमी होतं. अशा जर गोष्टी झाल्या तर त्याची आपण काळजी केली पाहिजे. आणि तापामुळं होऊ शकणारा अजून एक त्रास म्हणजे साधारणतः 9 महिने ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये काही वेळा तापात झटके येतात. आणि जर तापातला झटका आला तर मात्र थोडी काळजी करायची गरज पडते. झटक्याचं कारण शोधून त्या दृष्टीनं काही इलाज करायचा का ते आपल्याला आपल्या बालरोग तज्ज्ञांना विचारून ठरवावं लागतं. धन्यवाद. धन्यवाद.